हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज परत एकदा ना भरपूर सारी शॉपिंग झालेली आहे, जरा जास्तच आहे कारण की ना काही म्हणजे आउट ऑफ स्टॉक गेल्या होत्या वस्तू, त्याच्यामुळे थोडा लेट झालाय कारण की शिवायच्या आहेत आणि खूप लेट आला। काही वस्तू तर अजून मला मिळालंच नाही, ज्याच्यामध्ये जी पैठणी आपली साडी आहे ना ती सुद्धा आउट ऑफ स्टॉक दाखवते। केव्हाची मी ऑर्डर टाकलेली आहे, त्या साडीसाठी खूप जास्त डिमांड आहे, खूप जास्त ड्रेस घेतात बायका त्या साडीच्या, कारण की कसं पैठणी पण आहे आणि थोडं क्वालिटी पण जास्त चांगली आहे त्याच्यामुळे। आणि पार्टीवेअर साड्या आपल्या थांबल्या होत्या, त्याच्यामुळे मी फ्लिपकार्टवरून मागवल्या होत्या काही, पण त्याच्यानंतर आता मिशोवरती स्टॉक अवेलेबल झाला आहे, पण फ्लिपकार्टच्या खूप महाग होत्या, तर मी काल आल्या होत्या तर त्या मी रिटर्न दिल्या, कारण म्हटलं एवढे पैसे नको घालायला। त्याच्या आधीच मला त्या साड्या भेटून गेल्या, म्हणजे स्टॉकमध्ये आल्या। तर ह्याच्यामध्ये हा ब्ल्यू कलर आहे, पण याच्यासोबत आता ब्लाऊज चांगले येत नाही, म्हणजे आता मागच्या मला वाटतं 10 ते 12 साड्या 15 साड्या आल्या असतील, त्या सगळ्यावरती असाच ब्लाऊज आला, जो पांढरा जो आहे ना खराब ब्लाऊज, काही कामाचा नाही। तर असे ब्लाऊज आलेले आहेत, आता खूप दिवस झाला असं चांगला क्वालिटीचा ब्लाऊजच येत नाही आहे। ही वाली वाईन कलरची आहे। त्याच्यानंतर बटरफ्लायच्या ड्रेसला ना खूप ट्रोल केलं बरं का सगळ्यांनी, की खूप महाग आहे वगैरे, पण कसं कापडावरती डिपेंड आहे, क्वालिटीवरती डिपेंड। आता हे 3 मीटर फॅब्रिक मला 350ला भेटतं, त्याच्यानंतर याला अस्तर फुल खाली घेऱ्यापर्यंत अस्तर लागतो, वरती अस्तर येतो, कुरिअर आलं, सगळा खर्च त्याच्यामध्ये आला। आणि ह्या कपड्याची क्वालिटी एक नंबर आहे, बघू शकता कॉटनमध्ये आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे ना, त्याच्यामुळे बटरफ्लाय सुद्धा खूप जास्त छान दिसत आहेत। तर ह्याच्यामध्ये 3 मीटर आहे, सेम येतं। ह्याच्यामध्ये किती आहे बघूया, कारण मी जास्त मागवलेलं आहे, एकदम 1600 रुपयाचं घेतलं आहे, कारण की ऑर्डर पण खूप आहेत बटरफ्लाय ड्रेसच्या। पुरेल का नाही अजून माहीत नाही, पण म्हटलं एक्स्ट्रा 1-2 अशी घेऊ। तर हा एक आहे, ह्याच्यामध्ये 2 आहेत, हे का नाही हे असे 2 आहेत त्याच्यामध्ये। त्यानंतर हे वालं सुद्धा बटरफ्लायचंच आहे, मस्त आहे, पण 3 मीटर बरोबर देतात, असं जास्त कमी जास्त वगैरे ते करत नाहीत, बरोबर तेवढंच देतात। त्यानंतर हे वालं ब्ल्यू, कारण ब्ल्यूचं पण फॅब्रिक छान आलंय, असं 2-3 ताईंचं म्हणणं होतं की ह्या कपड्याची क्वालिटी चांगली आहे, प्युअर कॉटन आहे वगैरे, तर मग त्याचंच परत घेतलेलं आहे ऑर्डर। तर हे बघा छान वाटतंय, क्वालिटी पण चांगली आहे। आता धुण्यावर आहे की आपण कसं धुतो। त्याच्यानंतर त्या दिवशी जे बेल्ट घेतले होते ना, तर ते ना मला 101ला 2 भेटले होते, नंतर मी बघितलं तर 88ला 2 होते आणि 100ला 3 होते, तर मग मी ते रिटर्न केलं आणि 100ला 3 वाले मागवले, म्हटलं एखादा एक्स्ट्रा तर येईल ना म्हणून साठी। सेम होते हा, सेम, उलट त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा होता, त्यामध्ये हा एक साधा सिंपल आहे, तर हा नव्हता त्याच्यामध्ये, हा वाला। ह्याला बहुतेक हे असं टक करायचं आहे। त्यानंतर हा आहे ना गोल्डन वरती आहे, जसं की साडीचे ड्रेस असतात ना काठापदराच्या साडीचे, तर त्याच्यावरती हा छान दिसेल कमरेला। बघूया ओपन करून, असा वाला छान दिसतो, हा असा मस्त दिसतो। तर हा एक घेतला, त्याच्यामध्येच आहे। आणि त्यानंतर हा एक आहे, तो जो की त्या दिवशी पण हा वाला होता, तिन्ही पण मस्त आहेत एकदम। आणि हा मला जीन्सवरती सुद्धा यूज होईल, कारण की असाच आहे हा, पण असाच वापरायचा आहे, समोर येत असं, पण जीन्सवरती पण मला यूज होईल, माझ्याकडे नव्हता तसे, मला जीन्स लूज नाही बसत। अरे बेल्ट आहेत, हे घेत, तुझ्यासाठीच आहे, तुझ्यासाठी। त्यानंतर पुढचं फॅब्रिक आहे, तर हे जे ते पण बेल्टच आहे। तर हे वाला आहेत ना आफ्रिकेचे आहेत, त्यांची ऑर्डर आहे, म्हणजे मराठीच आहेत ते, म्हणजे मुंबईला राहतात पण आहेत आफ्रिकेची, इकडं मराठी खूप वर्ष राहतात, त्याच्यामुळे त्यांना मराठी येतं। तर त्यांना त्यांच्या मिसेससाठी स्कर्ट पाहिजे होतं, तर त्यासाठीच हे फॅब्रिक घेतले। ऑलरेडी माझ्याकडे 4-5 पीस होते, पण ह्याच्यासारख्या ऑर्डर कंटिन्यू असतात, त्यामुळे हे लगेच संपून जातं आहे फॅब्रिक। त्यानंतर पुढचं आहे हे वालं, ह्याची सुद्धा कुर्तीचं शिवायचे, हे पण कॉटनचंच आहे। घरे बघू शकता, एक नंबर क्वालिटी आहे, खरंच खूप जास्त छान आहे। खालच्या साईडनं अशी बॉर्डर आहे, पण हिला हे बघा मस्त आहे, पण फॅब्रिकची क्वालिटी खूप जास्त छान आहे।
पण याला गोल राऊंड मध्ये जर शिवला ना फक्त खालचं काठच आले पाहिजेत किंवा मग त्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर ह्याची ही सुद्धा फॅब्रिकची क्वालिटी एक नंबर आहे. तुम्ही जर कॉटनमध्ये चांगली क्वालिटी शोधत असाल ना तर हे वालं, कारण की मी आतापर्यंत ह्याचे 2च ड्रेस शिवले आणि दोन्ही कस्टमरची खूप छान त्याच्यावरती रिॲक्शन होती की बाबा क्वालिटी एक नंबर आहे कपड्याची. तर हे बघा एक नंबर असा जाडजूड कपडा आहे आणि एक नंबर क्वालिटी, आणि जेवढा धुल ना तेवढा भरणारा कपडा आहे. इसको भेजकर मालामाल हो जाएंगे. सोना बेल्ट को भेजकर. त्यानंतर हे दुसरं वाला आहे, हे पण कॉटनचंच आहे. तर हे मी माझ्यासाठी घेतलंय, मला कुर्ती शिवायची आहे. मला प्रिंट आवडली, खूप आवडली प्रिंट, त्याच्यामुळे मी हे वाला घेतले. तर हे बघा हे पण कॉटनचंच आहे, कारण मला शिवायचे आहे. तसं आता घालू वाटत नाही असे कपडे. थोडं लॉंग असेल ना तर ते हलकं फुलकं वाटते कॉटनमध्ये. बघा मस्त एकदम छान सुपर हिट अशी प्रिंट आहे, खूप आवडली मला. तर याचा मी शिवेल ना त्यावेळेस नक्कीच दाखवेल. त्याच्यानंतर ही इतकं फुगलंय म्हटलं पार्टी वेअरच असणार, कारण की ह्याचे ड्रेस तर इतके फुगतायत ना की 2च पार्सलमध्ये पिशवी गच्च भरतील, मला नेताच येत नाहीत, मग असं होतंय. तर ह्याच्यामध्ये एकूण किती साड्या आहेत बघू. हा रेड कलर आहे, त्यानंतर हा वाईन आहे म्हणजे पर्पल आपला, आणि हा पण रेड आहे. अशा 3 आल्यात. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यात बघूया काय आहे. तर ह्याच्यात पण पार्टीवेअर साड्या स्टॉप झाला होता ना, त्याच्यामुळे आता एकदमच सगळ्या जे काही ऑर्डर टाकल्या होत्या त्या एकदमच येत आहेत आता, कारण कॅन्सल नव्हत्या केल्या त्यांनी, फक्त शिप नव्हतं होत लवकर, त्याच्यामुळे मग महिना खूप दिवस केलं त्याला शिफ्ट व्हायला, त्यामुळे आता ते सगळ्या शिफ्ट होऊन येतात. तर ह्याच्यामध्ये पण पार्टीवेअरची साडी, पार्टीवेअर साडी. त्यानंतर ह्यामध्ये पण पार्टीवेअरच आहे. तर आता ज्यांना घ्यायचे असतील ते घेऊ शकतात, कारण स्टॉक आलेला आहे आणि भरपूर स्टॉक आला आहे आता. ही पण पार्टीवेअर साडीच आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये सेम ते फॅब्रिक आहे, ब्ल्यू कलरचं आहे ना, तेच सेम टू सेमच आहे आणि क्वालिटी पण तशीच वाटते. हा ठीक आहे, हा ठीक आहे. त्यानंतर हे पुढचं आहे. तर ह्याच्यामध्ये नेटचं फॅब्रिक आहे, हा नेटचा गाऊन शिवायचा आणि त्याच्यासोबत 250 रुपयाला काहीतरी आहे. 3 मीटर सॅटिनचं आहे, जे की अस्तर आतमध्ये सॅटिनचा अस्तर लागणार आहे. नेटच्या कपड्यामध्ये नेहमी सॅटिनचाच अस्तर वापरायचा, त्याच्याने ना छान शाईन येते नेटच्या कपड्यामध्ये. आणि हे 10 मीटर नेट आहे. आता 10 मीटरमध्ये होईल का नाही ड्रेस, मला थोडी डाऊट आहे, कारण खूप फॅब्रिक लागतंय. लहान मुलींचा अगदी 1 वर्षाच्या मुलीचं असेल ना तरी नेटचं 5 मीटर फॅब्रिक एका ड्रेसमध्ये लागतं, कारण चून टाकाव्या लागतात, खूप फुगायावा लागतो नेटच्या कपड्यामध्ये. त्यामुळे 10 मीटर आहे, पण मला थोडा डाऊट आहे की पुरेल की नाही. बघूयात आता, ज्यावेळेस शिवेल त्यावेळेसच आता पुरते का नाही ते कळेलच आपल्याला. तर ही सगळी होती आजची शॉपिंग. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.